मी बाबांना विचारलं की तुम्ही देवाला मानता का? आता तेच तुम्हाला पण विचारतो. हो आहे, म्हणजे देवाला मानतो आम्ही अजून. हो मग समजा देव जर तुमच्या समोर आलाच, ठीक आहे, तर तुम्ही देवाकडनं काय मागताल तुमच्यासाठी, की तुम्ही त्याच्याशी भांडताल कुठल्या कसं गोष्टीवर? माणसं आहे ना आपल्याला, ते जर साक्षात जर आपल्याला हे झाले तर आपण हॅलो स्वीकार करणार. देव बाबा सुखी ठेव, काहीतरी आमच्या मुलाबाळांना दे, बाकीचं काय मागायचं? स्वतःसाठी काही नाही मागणार अजून काय सुद्धा. मागायचं स्वतः? आता या वयात काय मागायचं? आता बरे परिवार आहे, मुलं आहेत, मुलगा आहे, सुना आहेत, नातवंड आहे, त्यांच्याकरता सुखी ठेव, काहीतरी दे. पोट दुखायला स्वतः खर्च काय करायचं? काय म्हणताय? जर समजा करायचीच झाली काही तक्रार देवाकडे तुम्हाला, तर आता काय एवढा करता? कोण भाग्यवान आहे बाळा, देव भेटायला त्याला मागायला समोर असं नाही आता. नाही, आता बाबा काय म्हटले की देव आपल्या बरोबरच असतो. हो आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. हा. देव आहे म्हणून तुम्ही बोलताय, आपण बोलतोय, बोलतो. चालतोय, खातोय, पितोय. देव नसेल तर काही होणार नाही, तुम्हाला बोलता सुद्धा येणार नाही, बरोबर. पण ते आपल्याला दिसत नाही. असे म्हणजे तुम्हाला काहीच तक्रार नाही आणि काही मागायचं काय नाही. मागायचं पण आपल्या घरच्यांसाठी. बाकीचं काय मागायचं?